काहीही नाही। आणि या परमेश्वरी कार्यामध्ये जे सेवक सेविका किंवा येणाऱ्या मंचावरील जे काही कार्यकर्ता जे काही सेवक येतात भगवंता तुझ्या माध्यमातून या दुःखी कष्टी लोकांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुझ्या कृपेच्या उपस्थितीच्या माध्यमातून व्हावं अशी अभिलाषा अशी मनामध्ये विचारधारा निर्माण करून त्या परमेश्वराला निवेदन केलं आणि त्या परमेश्वराने या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती निर्माण केलेली आहे हे जाणून घ्या सेवकांनो। प्रत्येक व्यक्ती कुणाला बोलवत आहे निमंत्रण देत आहे पण त्या दैवी शक्तीला अंतःकरणापासून ज्यांनी निमंत्रण दिलं ही कार्यक्रमामध्ये उपस्थित तो शक्तिशाली भगवान उभा झालेला आहे आणि हे सत्य तुम्हाला सांगित आहोत आणि हे परम सत्य आहे। भगवान कुठे आहे? अरे कुठे आहे हा भगवान? बाबांनी स्थापन केलेल्या मंडळामध्ये भगवान आहे का? आणि परमेश्वराने आपला परिचय जो दिला त्याचं कारण काय? मंडळ स्थापन करण्याचं कारण काय? ज्या सद्गुरूंनी सांगितलं की भगवान कुठे आहे की तुझ्यात आहे आणि माझ्यात आहे। मी हर सेवकामध्ये भगवान पाहतो आणि हा मानव कुठे भगवान पाहताय काही समजून राहिलेलं नाहीये। शक्ती जागृत आहे आणि शक्ती जेव्हा जागृत आहे त्या शक्तीचा जेव्हा परिचय जेव्हा बाबांना भगवंतांनी दिला त्या परिचय दिल्यानंतर जे बाबांनी सांगितलं की मला भगवंतांनी कशा प्रकारचा परिचय दिला जेव्हा भगवान कुठे आहे जेव्हा प्रश्न निर्माण झाला आणि आत्मारूपी परमेश्वर हा सर्वांजवळ आहे आणि असा आत्मारूपी भगवान तुमच्या जवळ आहे आणि तोच परमेश्वर आहे आणि तो तुमच्यापाशी 24 तास आहे। परंतु या सेवकांना या मार्गात येणाऱ्या व्यक्तींना नारींना हे माहीतच नाही की भगवान तुमच्या जवळ आहे आणि त्याच्यावर आपला विश्वास नाही आहे आणि विश्वास नाही आहे म्हणून भगवान सहकार्य करत नाही आणि ज्यांनी विश्वास निर्माण केला त्याला समाधान मिळालेलं आहे। अशी अपाट शक्ती आहे सेवकांनो। हा मानव खूपच या मानवाला एवढं सूट दिलं त्या ताईने सांगितलं वडू सांगितलं परंतु काय होते माहित आहे की जेव्हा सुख मिळते समाधान मिळते पैसा धावते गाड्या धावतात बंगला डबल होऊन जाते पण माणूस या परमेश्वरालाच विसरतो हे सर्वात मोठं सत्य आहे। भगवान एवढा दयाळू आहे तुमच्या दुःखाला समाधान दिलं जी तुमच्या दुःखाला समाधान दिलं एका विनंतीला एवढा मोठा मान दिला सन्मान दिला आणि एवढा सन्मान त्या परमेश्वराने जेव्हा तुम्हाला दिलं त्या सन्मानाची खरंच तुम्ही कदर नाही केलेली आहे। अरे कसे मानव आहे आणि म्हणून हा मानव बैमान आहे हे बाबाला सांगितलं पण बाबाने इमान या शब्दाला सावध होऊन कार्य केले आणि त्यांचे आज आम्ही गुणगान गातो। अरे किती गाल बाबा जुंबेजीचे गुणगान किती गाल तरी हे शब्द पुढे पडतील अशी अपाट शक्ती बाबांनी प्राप्त केली का केली? अरे एवढे साधू संत झाले त्यांनी का बरं या परमेश्वराला प्राप्त केलं नसेल का असं मनामध्ये हृदयामध्ये त्यांच्या निर्माण नसेल झाले का? परंतु बाबांना परमेश्वर का बरं प्राप्त झाला? कारण बाबा निष्काम निस्वार्थ भावनेचे योगी बनले। निष्काम म्हणून आहे त्या मनामध्ये कोणा पदाची प्रतिष्ठेची मान सन्मानाची अरे कसल्याच प्रकारची विचारधारा नव्हती फक्त भगवंताचे कार्य करण्याची आणि ते दुःखी कष्टी लोकांना समाधान मिळालं पाहिजे अशा भावनेच्या माध्यमातून बाबांनी कार्य केले। कसल्याही पदाची अपेक्षा नाही केली कसल्या प्रकारच्या नावाची अपेक्षा नाही केली आणि कशा प्रकारचा विचार निर्माण केला नाही आणि परमेश्वरात तुझे कार्य करणे आहे आणि या दुःखी गोष्टी लोकांना जो समाधान मिळालेला आहे हे बाबांनी अहोमूल्य असे कार्य केलेले आहे। परंतु आम्ही त्या दैवी शक्तीला समजत नाही आणि म्हणून सांगितलेलं आहे की भगवान काय म्हणते की ये अकाल है ये अकाल में ही विकार है और इस विकार को जब नष्ट करोगे तभी भगवान से संबंधित बनोगे अन्यथा नहीं। तुम्हाला जर पैसा प्राप्त झाला असेल तर तुम्ही जर भगवान प्राप्त झाला असेल समजत असाल तर हे चुकीचं आहे। लक्षात ठेवा हे सर्वांसाठी आहे कुणा एका व्यक्तीसाठी नाही। तुम्हाला वाटत असेल कारण हा प्रश्न जेव्हा या सेवकाला जेव्हा निर्माण झाला आणि मंचकाच्या माध्यमातून एका व्यक्तीने हे वाक्य वापरले की भगवान पावला म्हणजे पैसा पावला म्हणजे भगवान पावला आणि जेव्हा त्या अंतःकरणापासून या सेवकाने ते विचार ऐकले आणि याच्या मनामध्ये रडणं चालू झालं हे भगवंता ज्या चर्चा बैठकीमध्ये हा सेवक बसला आणि सेवक बसल्यानंतर जेव्हा त्या भगवंताला रडू म्हटलं की भगवान बाबा हनुमानजी माझ्यापाशी पैसा नाही आहे आणि पैसा नाही आहे म्हणजे तुम्ही पावले का नाही पावले हा मनात अंतःकरणामध्ये रडू विचार निर्माण झाला आणि त्या दैवी शक्तीला शब्द सोडले ती शक्ती भगवंता तू जागृत आहे आणि तू जागृत जेव्हा आहे आणि बाबांनी सांगितलेल्या शब्दावर मला विश्वास आहे
शक्ती जेव्हा जागृत आहे तर शक्तीने आपला परिचय द्यावा आणि प्रश्न केला भगवंताला की बाबा हनुमानजी सेवक बनत आहे, मार्गदर्शन करते वेळेस की पैसा आला म्हणजे भगवान पावला, बाबा हनुमानजी याचं उत्तर द्या. आणि जेव्हा अंतःकरणामध्ये जेव्हा परमेश्वरी शक्तीच्या कृपेने तो उत्तर आला की या जगामध्ये खूप सारे साधू संत झाले, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक साधू संत झाले आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा झाले आणि दिवाळीला 4 म्हणलं हे इतिहासामध्ये लिहिलेलं आहे. आणि संत कुंभारबी झाले, अनेक साधू संत झाले आणि त्यांच्यापाशी किती प्रॉपर्टी होती? काहीच नाही होती का? काहीच नव्हती. आणि जेव्हा त्यांच्यापाशी काही प्रॉपर्टी नव्हती पण भगवान कसा सहकार्य करत होता, त्यांच्याकडे पाणी मदत होता असं लोक सांगतात, इतिहास सांगत आहे. आणि हे इतिहास झालं. पण बाबा जुंदेजी काय होते? अरे बाबा साधे गोरगरीब व्यक्तीचे महान असे कल्याणी होते. त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आज काय झालं, त्यांनी जे कार्य केले इमाने इतबारे कार्य केले आणि त्यांनी ज्या भगवंताला प्राप्त केलं तर भगवंताला काय म्हणते भगवान? सेवक भगवान बन गए, सेवक का धड़ भगवान का धड़ हो गया. सेवक एक रूप हो गए, भगवान बन गए. कोणा व्यक्तीनं नाही म्हटलं ही दैवी शक्ती जे तुमच्या आमच्यात आहे त्या दैवी शक्तीने म्हटलं की सेवक भगवान बन गए, कोणा व्यक्तीनं नाही. आणि एवढं म्हणल्यानंतर सुद्धा बाबा जेव्हा साधा रूपात जेव्हा आपल्या बाबा आमच्या वावत होते आमच्या सोबत, तेव्हा बाबांनी या गोष्टी कधीच आपल्या अहंकार आणला नाही आणि त्यांनी सांगितलं मी तुमच्यासारखा साधारण माणूस आहे. हे चूक झाली का बाबाची? अरे हे चूक झाली का? अरे हे चूक झाली का? त्यांनी आपल्या जोरात तुम्हाला बसवलं, तुम्हाला मान सन्मान दिला, एखादा प्रश्न जर निर्माण झाला तर तुम्हाला विचारलं. अरे एवढं काही विचाराची गरज होती का? विचाराची गरज नव्हती, परंतु सुद्धा त्यांनी तुमच्या आत्म्यामध्ये भगवान पाला त्याचा परिचय बाबांनी दिलेला आहे. पण आज आम्ही असं का करतो बरं? अरे का करतो? तुम्ही समजून नाही राहिले. आणि ज्या परमेश्वराने आम्हाला जीवन दिलेलं आहे त्या परमेश्वराचे आमचा खूप मोठे उपकार आहे. आणि या मानव जीवनामध्ये आल्यानंतर 184 बोल ते मिळालेल्या त्या माध्यमातून ही परीक्षा आहे आणि या परीक्षेतून आम्हाला पास व्हायचं आहे. सोपं खरंच पास व्हायचं आहे. आणि म्हणून बाबांनी दिलेले विचार एका भगवंतांनी दिलेले विचार आहेत. बाबांचे शब्द एका परमेश्वराचे शब्द आहेत. हे समजूनच आपल्या जीवनामध्ये कार्य करा, नाहीतर काय होईल? जीवनामध्ये कितीही काही कराल तर मिळणार नाही आणि जे पाहिजे ते मिळणार नाही. म्हणजे मुक्ती पाहिजे. जीवनामध्ये ज्या ज्या समस्या तुम्ही परमेश्वरासमोर ठेवता त्याची पूर्तता हा भगवान करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पुन्हा जग जरी या मार्गामध्ये आला तरी या भगवंताची शक्ती कमी पडणार नाही आहे. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपले कर्तव्य कर्म इमान इतबारे आपल्याला करायचं आहे. मी माणूस आहो, त्या बाबांनी दिलेले सर्व काही मिळालेल्या ज्या सुख सुविधा आहे त्या परमेश्वरी कृपेची देण आहे. जर तुम्ही समजत असाल त्याला बाजूला ठेवून एक इमान इतबारे या मार्गाकरता मी काय करू शकतो, माझ्यापाशी आलेल्या धनाचा वापर मी या मार्गाच्या प्रती कसा लावू शकतो आणि मी या मार्गाच्या प्रचार आणि प्रसारासाठी काय करू शकतो. कारण माझ्या खिशामध्ये एक टिकली नव्हती, आज त्या टिकलीचे किती टिकल्या आपल्या सगळ्यांजवळ आलेले आहेत. आणि त्या माध्यमातून इमान इतबारे त्या परमेश्वरी कार्याला सहकार्य सहयोग करा आणि मानव सेवेचे कार्य करा आणि निष्काम आणि निस्वार्थ भावनेला पकडून कार्य करा. तर दैवी शक्ती तुमच्याजवळ उपस्थित आहे आणि ती शब्दावर कार्य करेल म्हणजे करेलच. याच्यात कसल्याही प्रकारची शंका मनात निर्माण नको करा. दिलेला आदेश आहे, आदेशाचं पालन करायचं आहे. परंतु काय होते की सेवक या आदेशाचं पालन करत नाही आणि तो नियमात न बसणाऱ्या अशा लोकांच्या सानिध्यामध्ये येऊन आपल्या नियमामध्ये तो विचारामध्ये चुकते आणि आपल्या कर्माने चुकल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण नाही होणार, अंधकार निर्माण करते तो स्वतः. आणि जेव्हा स्वतः तुम्ही आपल्या जीवनामध्ये जे कर्तव्य कर्म करता ते चांगले नाही करत आणि मग परमेश्वराला द्वेष देता, अरे हा भगवान काही साधारण समजले का तुम्ही? हा भगवान काही साधारण नाही आहे. त्याला समजून घ्या, त्याला समजून द्या. आणि दिलेल्या आदेशाचं पालन मी कसा इमान इतबारे करील. आणि काही अडचणी जर तुमच्या मनात जर निर्माण होत असेल तर तुम्ही परमेश्वरी शक्तीला सांगा, ती तुमच्या जवळ आहे. सकाळी जेव्हा तुम्ही विनंती करता, कापडाची जेव्हा जोत लावता त्या दैवी शक्तीला सांगा की भगवान जागृत है और बताओ आपकी जो भी समस्या है उस समस्या का निदान
दैवी शक्ति करेगी, क्योंकि व्यक्ति गुमराह कर रहा है और सत्य के प्रति जागरूक नहीं कर रहा है। और यही इस मार्ग की शक्ति का परिचय जिस भगवत कृपा के माध्यम से आप सबको मिल रहा है, वो महानता की बाबा जिंदगी कोई साधारण नहीं, और जग के विधाता और सत्य के जनक हो, सत्य है और सत्य परमेश्वर है और सत्य कृपा है, उनको समझना साधारण नहीं है। आप अपने मन से इस महानता की बाबा जिंदगी की उपाधि या युग पुरुष या महापुरुष या क्या क्या बोलते हो, मुझे उसके बारे में कुछ कहना नहीं है, वो आपका पर्सनल है, लेकिन सत्य भगवान है और आपके पास है। और इसलिए निवेदन है साधारण न समझे, ये मार्ग जग के विधाता का मार्ग है, जिस सृष्टि के निर्माता उस भगवान का मार्ग है, साधारण नहीं है। शब्द पे इतनी बड़ी शक्ति खड़ी है। और इस सेवक ने एक निवेदन किया कि बाबा जिंदगी इस समय शरीर रूप से नहीं है, आत्मा रूप से तो खड़े हो गए, लेकिन बाबा हनुमान जी निवेदन किया कि बाबा हनुमान जी ये पुरुष निर्माण होना चाहिए और युग पुरुष निर्माण करो, और यदि ये जागरूक शक्ति है तो युग पुरुष के सामने लाए, क्योंकि सत्य को सामने लाना ही है। और कुछ भी हो जाए भगवान सत्य है और ला के रहेंगे। ये विश्वास के माध्यम से आपसे निवेदन करता हूँ। और अंतःकरण को पूछ लेना क्या है, शक्ति का परिचय आपको मिला है, आपके अंतःकरण में भगवान है। उस भगवान को कापुर की जोत लगा के जब लगाते हो, या भगवान से जो व्यक्ति भक्ति अच्छी की है उनके शब्दों पर भगवान ऐसे ही खड़ा है, वो जहाँ है वहां भी वो पूछ सकते हैं कि भगवान ये क्या है, इसका परिचय सेवक ले, इसका परिचय ले सेवक। ये ना समझे कि कौन क्या है क्या नहीं है, इसका परिचय समझे। ऐसी दैवी शक्ति है, समय के बंधन से बना दिया है। और समय के बंधन से जब भगवान ने मुझे जो शब्द दिया है, उस शब्द के प्रति मैं आदर करते हुए, ना मुझे बोलना है, ना मैं बोलना चाहता हूँ, ना मुझे बोलना आता है, शक्ति की कृपा बोलती है, मुझे कुछ भी नहीं समझता भगवान, ये सर्वा तुम हो और खड़ा हो। ये मैं आपके उपकार मानता हूँ कि जन सामान्य को भटकाए लोग गुमराहते हुए और सत्य के प्रति वंचित जो विचारधारा है लोगों के बीच में, मन में, हृदय में, अंतःकरण में अनेक विचार निर्माण करके एक व्यक्ति के पूरे मन विचारों को पूरा गुमती को फंसा रहे हैं। और बेचारे नए सेवक आ गए हैं, उनको बहुत बड़े बिजली दुविधा में फंस रहे हैं, क्योंकि ये एक बताता है, दूसरा बताता है, तीसरा बताता है, तो समझे तो क्या समझे, ऐसी बड़ी समस्या में सेवक फंसे हैं। लेकिन सत्य है, सत्य ही भगवान है। और दैवी शक्ति की कृपा को समझे और दैवी शक्ति के ईमान एक बार कार्य करे जीवन में। आपका भगवत कृपा के माध्यम से जो दैवी शक्ति के कार्य के प्रति समर्पित भावना से कार्य करेगा, उसके जीवन में ये दैवी शक्ति उसे पूरी तरह से सहकार्य करेंगी और पूरी तरह से सहयोग करेंगी। और इन शब्दों को ध्यान देते हुए सभी को नमस्कार। शिकवणीप्रमाणे आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे ही चर्चा बैठक सुरू आहे आणि खूप काही आपण अनुभव शिकण्यालायक आणि समजण्यालायक तिथं मार्गदर्शन झालेलं आहे। आमचे मार्गदर्शन करण्याची लायकी नाही, कारण की मी या मार्गात शिकलेला नाही आलो, या मार्गात आलो, शिकलेला आलो। मार्गदर्शन कोण करते? शिकलेला माणूस करतो, शिकलेला माणूस मार्गदर्शन करत नाही। म्हणजे आमचे सर्वांचे मार्गदर्शक म्हणजे बाबा। जर बाबा नाही मिळाले असते तर तुमचा आमचा रिश्ताच नाही जमला होता। अहो भाग्य, ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला आणि बाबांच्या पुण्यामुळे हा मार्ग आम्हाला मिळाला। जर हा मार्ग नाही मिळाला असता तर तुमच्या आमच्या भेटीगाठी नाही झाली। तुम्ही कुठचे, मी कुठचे, मी एक छत्तीसगड समाजाचा व्यक्ती, पण बाबांच्या पुण्यामुळे बाबा म्हणे प्रथम सुमरू माता पिता, दूसरे सुमरू गुरु उपदेश, तीसरे सुमरू बाबा हनुमान जी और चौथे में मानव धर्म का संदेश। पहला चरण है बोलो, संसार में अगर भगवान है तो पहला चरण है माता पिता बोलो। संसार में भगवान है ही नहीं, है ही नहीं, है तो बताए।
बाबा कहे भगवान है तो पहला चरण है माता पिता, दूसरा चरण है गुरु उपदेश बोले। गुरु बिना ज्ञान नहीं और गुरु बिना मुक्ति नहीं। और बाबा बोले जागो जागो भारत वीरो, गहरे नींद में सोना नहीं, गुरु करो स्वार्थ का और अपना जीवन धोखे में खोना नहीं। स्वार्थ के बहुत सारे हमने पहले गुरु देखे, लेकिन विश्वास का एक ही नहीं मिला। और जो विश्वास का गुरु हो उस पर अपनी जान दोगे। और बाबा कहे पानी पियो छान के और गुरु बनाओ जान के। हमारे गुरुजी ने, हमारे बाबा ने निष्काम सेवा दिया। निष्काम सेवा कोई सेवक कह नहीं सकता कि बाबा को 5 रुपए दिया 50 रुपए दिए। मेरा इस मार्ग में आने का पहला अनुभव बताता हूं। मेरा सेवक नंबर 1474, कुटुंब से जब अलग हुआ तो सेवक नंबर 4497। मेरे मार्गदर्शक तुलसीराम जी दयारे सेवक नंबर 124। उनके जो मार्गदर्शक थे बाजीराव जी माटे सेवक नंबर 3। बचपन से इस बाबा के गोद में खेला हुआ व्यक्ति हूं, लेकिन छत्तीसगढ़ समाज के होने के नाते मराठी भाषा आती नहीं, इसलिए हम थोड़े से पीछे रहे। लेकिन योग आया, बाबा के मार्ग में आए। मेरे मार्गदर्शक तुलसीराम जी दयारे, इनके बाद से मार्ग स्वीकारा। पहले एक प्रथा थी कि कहीं का भी सेवक हो, चाहे वो ग्रामीण का हो चाहे शहर का हो, कहीं का भी सेवक हो, 3 दिन 7 दिन 11 दिन के कार्य होने के बाद बाबा को भेटी के लिए जाना पड़ता था। तो देवगढ़ जी सेवक नंबर 900 बराबर। लोगों को अपना सेवक नंबर मालूम नहीं, मैं कई लोग का सेवक नंबर बताता हूं। तो बाबा 3 दिन 7 दिन 11 दिन के कार्य किए और कार्य करने के बाद बाबा के निवास स्थान मुझे मेरे मार्गदर्शक ने लेके गया। मार्गदर्शक कहते बाबा ही नवीन सेवक आहे, 3 दिवस 7 दिवस आणि 11 दिवसाची विधी झाली। विधी म्हणत होतो, आता आपण कार्य म्हणतो। 3 दिवस 7 दिवस 11 दिवसाची विधी झाली। तेव्हा बाबांनी पाहिलं, खालतून वरतून पाहिलं मला, आणि बाबा म्हणतात त्यारे म्हणे आज हा सेवक बनवंत म्हणे। तेव्हा मार्गदर्शक म्हणतो हो बाबा। तेव्हा मी मार्गदर्शकाने म्हणलं बाबाजी काहीतरी विचार करून उत्तर द्या, विचार करून उत्तर द्या। सर्वात प्रथम तर माझी वय मर्यादा पहा म्हणलं, माझी वय मर्यादा पहा। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या मार्गाची 42 दिवसाची जी साधना असतो तेही साधना केली नाही। तुम्ही हे शब्द वापस घ्या। मार्गदर्शक म्हणते बाबाचे शब्द बाबाने जे काढले बाबाचे उत्तर आहे म्हणे। मग बाबा म्हणाले ठीक आहे दयाळजी म्हणे, याला 21 दिवसाचे कार्य द्या आणि डायरेक्ट 42 दिवस द्या म्हणे। इथे 21 दिवसाचे कार्य द्या आणि डायरेक्ट 42 दिवस। आम्ही 5 वर्ष 6 वर्ष 3 वर्ष कार्य नाही केले, डायरेक्ट 42 दिवस द्या म्हणे। आणि मग बाबांच्या आदेशाप्रमाणे बाबांनी मार्गदर्शक केलं, मंडळाने नाही, बाबांनी बोलवलं। आणि जेव्हा घरी आलो माझ्या पत्नीने म्हणलं बाबांनी असं म्हणलं आहे, मार्गदर्शकाचे असे शब्द आहे। तेव्हा पत्नी म्हणते आपण 1 रोटी खातो, आपण अर्धी खाऊ, पण बाबांचा शब्द पूर्ण करू। मला मी प्रायव्हेट ड्युटी करतो आराम मशीनला, मला माहित आहे जेव्हा मी 2013 मध्ये निवडणुकीमध्ये आलो तेव्हा 750 अर्ज होते मार्गदर्शक पदासाठी। जेव्हा पाहिलं तर मला हे काय किराण्याचे दुकान आहे का,
असं आता ते तिकडे नाही जात मी, खूप कहाणी दबली आहे. त्या माझ्या पत्नीने म्हणलं अर्धा रोटी आपण खाऊ, पण बाबांच्या आदेशात. मी मला बाई आपला परपण कसं चालणार, कारण की मी ज्यावेळेला ड्युटी जातो सकाळी 7 वाजता मला ड्युटीला जायचं आहे आणि सायंकाळी 5 वाजता किंवा 9 वाजता माझी ड्युटी सुट्टी होते. तर मग आपली ड्युटी होईल तर भगवत शेताने होईल. तेव्हा पत्नी म्हणते त्याची चिंता नको करा, तरी भगवत तुम्ही भगवत कार्यालय लागा, मी पण सांभाळतो, तुम्ही भगवत कार्य करा. आणि त्या दिवसापासून हा शिवक काम नव्हतं, फक्त मान हो शिवा बाबांच्या आदेशाप्रमाणे. कारण की अगर मी ड्युटीला जाऊन राहिलो आणि ड्युटीच्या 8 वेळी सेवक अगर मार्ग घेण्याकरता आला, आधी मी त्याला मार्गदर्शन अगर करत आहे तर माझी ड्युटी जाते. आणि ड्युटीला गेलं तर तो कार्यातून वंचित होते. हा विचार पडला. पत्नी म्हणते तुम्ही भगवत कार्य करा. आणि त्या दिवसापासून माझी पत्नी कामाला निघाली आणि हा सेवक भगवत कार्य. त्यावेळेस माझी वय 20 किंवा 22 वर्षाची वय, आता 63 वर्षाची वय आहे. त्या दिवसापासून या मार्गाची सुरुवात केलं. कधी धनाची अपेक्षा न जीवनात कधी मागितलं, मी मागतच आहे. पहिला दिवस बाबाच्या निवासस्थानी चर्चा बैठकीला गेलो. आखरीला बसलो होतो. मी शांतीनगर गटातला आहे. बाजीरावजी माटेच्या घर, पहिले माझ्या घर, मग माझ्या मागं बाजीरावजी माटेच्या घर. त्याच्या समोर संतोषरावजी वानखेडे सेवक नंबर 445 आणि माझ्या बाजूला पिलाजी चरपे सेवक नंबर 11 आणि माझ्या या बाजूला मनोहरजी डोंगे सेवक नंबर 28. चर्चा बैठकीला गेलो. बाबा म्हणाले इथं शाहू आलाय का म्हणे, शाहू आलाय का म्हणे. हो बाबा म्हणे. अरे बोलो म्हणे त्याला, छत्तीसगड समाजाचा व्यक्ती आहे म्हणे तो, चांगला अनुभव सांग. पहिला दिवस माझा आणि बाबाने आवाज मारलो, शाहू तुम्ही शांतीनगरातून आले, शाहू मार्गदर्शन करा. त्यावरची दत्ता भाऊ स्वतः मुखातून परिणाम नाही निघत होता. 10 मिनिट पाठवून शून्यावर पुढे लढवलं, कापायला लागलो. खरं कापायला लागलो तेव्हा बाबा हिंमत पुरवते. आता आपण हिंमत शेवट आजची दशा आणि ती दशा जुनी कहाणी आहे. त्यावेळेस बाबा कशी हिंमत पुरवली. बाबा म्हणायचे, शाहू म्हणे पहले भगवान को उपस्थित करो, पहले भगवान को प्रणाम करो बोले, और भगवान को उपस्थित करो और फिर बोलो बोले. काय म्हणे बाबा, पहिले भगवंताला प्रणाम कर आणि भगवंताला उपस्थित कर आणि बोल म्हणे. बाबाने हिंमत पुरवली आणि जेव्हा प्रणाम केलं पुन्हा बाबा काय म्हणतात, शाहू म्हणे 3 बातें पे बोलना है बोले. 3 शब्द है भाई. चोर चुरा नहीं सकता, लुटेरा लूट नहीं सकता, और कोई अधर्मी तुझे छू नहीं सकता. ऐसी कौन सी धरोहर तेरे पास है. और वो भी 60 में बोलो बोले. कम शब्द में 60 का मतलब आज समझते नहीं. माइक मिल गया तो आन लो, फिर सामने वाले को मिलता है कि नहीं माइक पता ही नहीं. क्या म्हणे 60 में बोले रे, 16 क्या मध्ये बोला म्हणे. बाबाचे शब्द आहे. विचारात पडला. आता नवीन सेवक काय बोलावं खूप विचार पडला. पण बाबाचे शब्द आहे. बाबाने म्हणलाय भगवंताने उपस्थित कर आणि बोल. तेव्हा बाबाने म्हणलं ठीक आहे, प्रणाम केला आणि बाबाने म्हणलं, बाबा म्हणलं या जीवनामध्ये या मार्गात आल्यानंतर माझं आयुष्य वाढलं हे एकदम खरं आहे. नाही तर मी 40 पार केलं नसतं, कारण की माझ्यावर 65 केस आहे. क्रिमिनल माणूस आहे.
62 केस आहेत. महाराष्ट्राच्या अख्ख्या पोलीस स्टेशनवर माझे पोट बसत. पण बाबांच्या मार्गात आल्यानंतर सर्व दूर झाले. तेव्हा बाबाने म्हणलं, बाबा म्हणे चोर चुरा नाही सकता, लुटेरा लूट नाही सकता, कोई अधर्मी तुझे छू नाही सकता, अशी कोणती धर्म या मार्गात कमवली. तेव्हा बाबाने म्हणलं, बाबा या मार्गात आलो, सर्वात माझी दौलत, माझं धन, माझा विश्वास, माझा स्वाभिमान, माझा गर्व फक्त 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम. ही दौलत मी कमवली आहे. बाबा म्हणलं, जर ही दौलत माझ्या डोळे आले, चोर चोरू शकणार नाही, लुटेला लुटू नाही शकत, आणि कोणी अधर्मी मुलं हात नाही लावू शकत. ही धरोहर मी कमवली आहे. तेव्हा बाबा काय म्हणे, काय बोलत आहे शाहू म्हणे, ऐकून आले का म्हणे, आता त्याग झालो म्हणे, आता त्याग झालं म्हणे, याचं काय बोलून राहिला म्हणे आज शाहू म्हणे, ऐकून घ्या म्हणे. धन दौलत भाई भाई में लड़ाता हूं, भाई भाई का दुश्मन बनता, सही दौलत शरीफ कमाई 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम. हा लंबा इतिहास आहे. काहून की हा बाबा कोण होते याचा इतिहास सांगायला गेला तर वेळ खूप होणार आहे. कारण की जपी तपीला प्राप्त नाही झालं तो भगवान माझ्या बाबा जोंधे. हा कलयुगचा इतिहास आहे तो इतिहास. कारण की बाबांनी म्हणलं, या सारे देवी देवतांनी हात वर केले, या जगाच्या वाली एकच आहे बाबा हनुमान. इतिहास लंबा आहे. दूसरा अनुभव सांगतो. 1988 माझ्या गटात आखरी दौरा झाला. माझ्या गटामध्ये आखरी दौरा. त्याच्यात 1989 सर्व घरात दौरा झाला. तो दौरा नाही सांगत. काही सेवक आमच्या गटातले सेवक गेले. आमचे गटातले सेवक मार्गदर्शक जगन्नाथजी सोनपुत्र 124, 129 सेवक नंबर. आमच्या गटातले सेवक बंगलुजी महारिका सेवक नंबर 65, मनोहरजी ढोंगे सेवक नंबर 28, पिलाजी चरपे सेवक नंबर 11 आणि मंडळाचे उपाध्यक्ष देवराजी बोकाटे सेवक नंबर 75. आम्ही सर्व सेवक आणि संतोषरावजी वानखेडे सेवक नंबर 445. बाबाकडे गेलो. बाबाला म्हणलं, बाबा आम्हाला दौरा लई दिवस झाले, बाबाचा दौरा आमच्या गटात नाही आलेला आहे. बाबा म्हणे ठीक आहे ना. बाबाने दौरा दिला, पण हा दौरा मोठा राहील ते मर्यादित राहील म्हणे. आम्ही नाही बाबा, त्यावेळेस सेवक कमी होते. आम्ही नाही, आपल्या गटापुरतच राहील बाबा म्हणलो. आम्हाला बाहेर लोकांच्या बोलवायचं नाही, आपल्या गटापुरताच मर्यादित दौरा राहील. बाबांनी शब्द काढला. ठीक आहे म्हणजे बाबा दौरा देते, पण मला पूर्ण गट नंबर 3 चे पूर्ण कुटुंब पाहिजे म्हणे. पूर्ण सेवक, लहान मुलापासून तर पूर्ण परिवार पाहिजे म्हणे. बाबाला शब्द दिला आणि वापस आले. आम्ही आल्यानंतर पहिल्या दिवशी आपलं कार्यक्रम, जसा आज कार्यक्रम आहे 3 तारखेला, तसंच छोटासा दौरा आणि छोटासा कार्यक्रम बाबाच्या यतीचा. बाबा आले, पाय ठेवलं, पाय धुतलं. लोक म्हणतो मी ना बाबाचे पाय धुतलो. अरे बाबा काय बी सांगतो. बाबा स्वतः पाय धुतले. आले बाबा आणि बसले. परिणाम झाला आणि बाबाने नजर फेरली. बाबाने नजर फेरली. पूर्ण गट नंबर 3 चे सर्व सेवक परिवार दिसत आहे. आणि बाबाने म्हणलं, या परिवाराचा कोणी व्यक्ती दिसून नाही राहिला, हा एकटा दिसून राहिला म्हणे.
आणि माझे मार्गदर्शक तुळशीरामजी देहारे, तो परिवार मी दिसत आहे म्हणे. तेव्हा आमचे जगन्नाथजी सोन दुसरे म्हणतात, बाबा म्हणे त्याचे मुलं व्यसनी आहे, त्याचे मुलं व्यसनी आहे. तेव्हा बाबा विचार पडला, काय गोष्ट करतो म्हणे, काय गोष्ट करता म्हणे तुम्ही. हो बाबा म्हणे. बाबाने त्यावेळेस फ्लेम लावलं, देहारेजी सण कोणी नमस्कार घ्यायचं नाही, देहारेजी सण कोणी संबंध ठेवायचं नाही, आणि याच्या घरी कोणी जायचं नाही, याला मार्गातून. आणि देहारे म्हणजे पूर्ण भगवंताची भक्ती, माळ वाळ काही जपायचं नाही. बाबाने लावलं पुढे. आता बाबांच्या आदेशाचे पालन माझ्या मार्गदर्शकाने. बाबाने म्हणलं कोणी सेवक नमस्कार काम तर त्याच्यामुळेच व्यसनी होते. आज तर मुलगा दारू पिऊन देते तरी सेवक आपला मायबाप त्याला घरी घेते. मीनं माझ्या मुलगा जुवाखेडला हाकललं आणि माहीत होतं सांगते की ह्या मंडळाचा संचालक मुलगा जुवा खेळते. मला तर 2 मुलं आहे. हाकलला तुला तर एकच मुलगा होतो. मला संमेलनाने बोलतोय, तू बोलणं सहज आहे. तेव्हा माझ्या मार्गदर्शकाला म्हणलं भक्ती बन, माळ जपणं बन, त्याला संबंध बन. पण काही दिवसानंतर बाबा इजा पोहोचली. कारण की मार्गदर्शक देववादी होता. 4 मुलं होते त्याला, 11 मुलाचा बाप होता. पण 6 मेले म्हणून या मात्र त्याने डायरेक्ट त्या साधेकार्य नाही केले, त्याने डायरेक्ट 42 दिवसात त्याग केलेला आहे बाबांनी. बाबा विजय पोहोचली. बाबाला प्रस्ताव आला, काहून आला, कारण की मी नाव नाही घे काय तो मिरची लागते म्हणून माझ्याकडे मोठे पुजारी बोलत नाही, कारण की इतिहास मानला मला. बाबासोबत संगत करणारे लोक व्यक्ती निघाले, बाबासोबत संगत करणारे. कारण की बाबा असतानाही लोक चुगल्या करणारे, खूप बाबाच्या समोर जाणारे लोक पाहिले आहे, मी डोळ्याने पाहिलेलं आहे. लावली अंगात. पण बाबासोबत संगत करणारे लोक व्यक्ती निघाले. तेव्हा बाबाला वाटलं की काय झालं. बाबाला इजा पोहोचली, पस्तावा झाला आणि बाबांनी संदेश घेतला. आमचे गटातले कार्यकर्ता धर्मजी मोहाडीकर, सेवक नंबर 62, त्यांच्याकडे संदेश घेतला. दर्शनाला गेले शनिवारी आणि बाबांना नमस्कार केलं. बाबा काय म्हणतात, तुम्ही तुळशीरामजी देहारीला ओळखता का म्हणे. हो बाबा म्हणे. तुम्ही माझ्या निरोप देता का म्हणे. हो बाबा म्हणे. पण बाबा तुम्ही तर अटक लावली आहे, नमस्कार नाही घ्यायचं, त्याचा संबंध नाही ठेवायचं, त्याच्यातून बोलायचं नाही. नाही ठीक आहे ना म्हणे, झालं ना म्हणे, पण माझा संदेश तू देशील का, निरोप देते का म्हणे. हो बाबा म्हणे. तर तू इथून सरळ त्याच्या घरी जा आणि त्याला म्हण की बाबांनी तुम्हाला निवासस्थानी बोलवलं आहे. ठीक आहे बाबा म्हणे. आणि मग ते मोहाडीकर शांतीनगरला आले आणि डायरेक्ट तुळशीरामजी देहारे यांच्या घरी गेले आणि तो नमस्कार करते. तेव्हा देहारेजी का म्हणतोय, अरे तुला माहित नाही का म्हणे, बाबांचा आदेश आहे, नमस्कार घ्यायचा नाही मात्र, नाही तर दुःखाचा प्राप्त होतो तू म्हणे. तो मोहाडीकर म्हणते नाही, बाबांच्याच आदेशाचं मी पालन करत आहे. बाबांनीच मला पाठवलं आहे तुमच्याकडे आणि बाबा तुम्हाला बोलवत आहे. असं आहे का म्हणे. ठीक आहे, तुझं तुझे कार्य केले, तू जा म्हणे. पण तू गेला नाही हे तर होतं माझ्या मार्गदर्शन. गेला नाही.
मग दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसानंतर पिनारामजी चरपे सेवक नंबर 11 हे गेले दर्शनाला आणि बाबाचे दर्शन केलं. बाबा काय म्हणतात, अरे म्हणे चरपे तू तुळशीरामजी आलेले ओळखता का म्हणे. हो बाबा म्हणे. तू माझं एक काम करते का म्हणे. हो बाबा म्हणे. अरे मी मोहारीकडले पाठवलं म्हणे, त्यांनी माहिती निरोप दिला का नाही दिला म्हणे. सांगा ना म्हणे बाबा, तुम्ही इथून सरळ घ्या बा त्यांच्याकडे आणि त्याला म्हणा की बाबांनी तुम्हाला बोलवलं आहे. ठीक आहे बाबा म्हणे. तेही आले. आल्यानंतर तोही सेवक नमस्कार घेतो तेव्हा त्यालाही ते म्हणतात, अरे म्हणजे कसं तू नमस्कार घेऊन गेला, माहिती आहे का बाबांचे आदेश, माझ्याकडे नमस्कारही घ्यायचं नाही. तोही व्यक्ती म्हणतोय की नाही, मी बाबांच्याच आदेशामुळे इथं आलेला आहो. तेव्हा ठीक आहे म्हणजे तुला ते कार्य केले, आता या म्हणून. आता काय झालं, दोघांचा निरोप तुला ऐकला नाही. मग तिसऱ्या 2-4 दिवसानंतर मग संतोषरावजी वानखेडे कटक बंगालचा जादूगार हा गेला आणि बाबाला नमस्कार केला ना. आणि वानखेडे म्हणतोय, तुझी बैलाची जोडी कुठं आहे, तू एकटा आला म्हणे. जोडी कुठं आहे बाबा, तू तो जोडी तोडली म्हणे. असं का मी जोडी तोडली, जोडी तुटली ना बाबा म्हणे, जोडीच होती. ठीक आहे ना म्हणे. तो एक काम कर, तू माझ्या एक कार्य करतो का म्हणे. हो बाबा म्हणून. मोहारीकडे सांगितलं, त्या चर्चेलाही सांगितलं, पण तो काय झालं माहित नाही म्हणे. तो आला ना, तू एक काम करते का म्हणे, तू त्याला घेऊनच येतो म्हणे. हो बाबा मी त्याला बाबाजीला घेऊनच येईन. तू सरळ जा म्हणे तिथं हाती बदलले आणि त्याला घेऊन ये म्हणे. आणि ते आले वानखेडे आणि नमस्कार केला. त्यालाही तो म्हणते, तुला माहित नाही का बाबांचे आदेश. हो माहित आहे म्हणे, पण बाबाला पस्तावा बोलून राहिले म्हणे. बाबाला खूप त्रास होऊन राहिला म्हणे आणि मी तुला घेऊनच जाईन म्हणे. मी बाबाला शब्द दिला आहे म्हणे, काही असो मी तुम्हाला घेऊन जाणार. ठीक आहे म्हणे. दोघे निघाले, बाबाच्या निवासस्थानी गेले. बाबा दरवाज्यावर असे हात टेकून उभे आहे, दरवाज्यावर वाट पाहत आहे. आणि हे दोघेही जोडी आले. बाबाला आनंद वाटलं आणि बाबांनी स्वतः पहिले नमस्कार घेतलं सेवकासोबत. कसे बाबा आज के बाद आज तो खूप विचार उडाला. मानव धर्म म्हणतो आम्ही. बाबांनी स्वतः त्या सेवकासोबत नमस्कार घेतलं. तेव्हा सेवक उत्तर काय देतो मार्गदर्शक, ही पायरी मानाची की अपमानाची म्हणते. मार्गदर्शक काय म्हणतोय, ही पायरी मानाची की अपमानाची. झालं म्हणे देणारे म्हणे, चुकलो ना म्हणे, मानाची पायरी आहे. कसे आमचे बाबा, कसे आमचे बाबा. आज तो कुठं आहे शिकवण, कुठं आहे शिकवण. आमच्या शेताकरता कसे होते आमचे बाबा, जरी रागवत होते पण आई आम्हाला, एक जमाना होता आम्हाला डौक्या म्हणून हे लोक चिरवत होते आणि ती आई आम्हाला चुलीपर्यंत नेत होती. आमच्या बाबा डौक्या म्हणून आम्हाला चिरवतात. आणि ज्या जेव्हा 13 म्हणे बसलं तेव्हा मी त्या दंतलो ज्या असं डौक्या बोलणारा लोकांना डौकी आणि एवढे आणि बाबांनी जातपात नाही दाखवलं. पण आमचे काही लोक ज्येष्ठ लोक आम्हाला जातपात दाखवलं होतं. म्हणून जिद्दीमध्ये त्या 2013 मध्ये निवडणूक झालो. आता नाही झालं पाहिलं तर गोष्ट आहे. पण एक अनुभव सांगतो तुमच्या करता. लेडीज एक अनुभव जबरदस्त अनुभव आहे तुमच्या लेडीज करता आहे. ते अनुभव फक्त हे 6 महिने झाले. आता एक अनेकवाला परिवार आहे. पती पत्नी 2 मुलं, मुलगा आणि मुलगी राहत होते. काही दिवसांनी
तर व्यक्तीला एक प्रेम प्रकरणामध्ये पडला. तो व्यक्ती अनेक वेळा एका प्रेम प्रकरणामध्ये पडला आणि त्या प्रेम प्रकरणात पडल्यामुळे लग्नाची जी बाई आहे, मुलं आहेत, मुलगी आहे, त्याला सोडून त्या बाईसोबत दुसरीकडे राहायला गेला. दुसरीकडे राहायला गेला. तो 4 वर्ष त्याच्यासोबत राहिले. बाळगाव छत्तीसगड, कुरुबा गाव, नाम आहे कंस, नाव आहे कंस त्याच्या. आता 2 तारखेला त्याची मुलीचं लग्न झालं. काय घडलं त्याच्यासोबत ते सांगत आहे. 4 वर्ष त्या बाईसोबत राहिला. तो दोघांमध्ये वादविवाद झालं आणि वादविवाद झाल्यानंतर 6-7 महिन्याचा त्याला गर्भ ठरला होता आणि त्या बाईला, दोघांमध्ये वादविवाद झाल्यानंतर त्या बाईला ठार मारून टाकलं आणि पोत्यावर भरून त्याला जंगलामध्ये फेकून दिलं. त्या बाईला मारून पोत्यामध्ये भरून जंगलामध्ये फेकून दिलं. काही गायकरी वास जेव्हा आली, काय वास येऊन आली घर तर पाहते तर तिथं लाश आहे. उदानी वेळ तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकलं. 6-7 महिन्याचा बाळ होता पोटात त्याच्या. पोलीस रिपोर्ट झाली. पोलीसवाले पुत्र आणलं, त्याला पकडलं. त्याची सजा झाली. माझ्यासोबत चला. कवर्धा जिल्हा, त्याचं नाव आहे कंस शाहू. कुरुबा गावाची वस्ती आहे. पोलीस रिपोर्ट झाले, त्याला उमरकैद झाली आणि उमरकैद झाल्यानंतर 10 वर्ष तो जेलामध्ये राहिला. 10 वर्ष राहिला. त्याला अजून त्याला एक मार पडले. त्याला तोंडाला कॅन्सर झालं. त्याला कॅन्सरही झालं. त्याची जी पत्नी होती लग्नाची, गावात राहत होती 2 मुलं घेऊन. काही बाया मंडळी, जसं इकडे आपण शेतकरी माणूस आहेत, शेतामध्ये कामाला जातो, तर बाया मंडळी कामाला गेली आणि काही शेवकिनी होती त्याच्यासोबत. त्या शेवकिनी लोकांनी त्या बाईला मार्गदर्शन केलं की तुझ्या पती कर्मभोग भोगत आहे म्हणे. तसं आमचे रामदेवरावजी चावदेकर सेवक नंबर 2200, तुमच्या वडिलांचा सेवक नंबर 2200. बाबांनी म्हणलं नामदेव हे कुष्ठरोग नाही, सांगत त्याला. तेव्हा त्या बाईने काय म्हणतात की त्या पती कर्मभोग भोगत आहे म्हणे, पण तुझे कर्म असं चांगले आहे. तुला जर विश्वास आहे, तू खरोखर सती आहे, तर तुझ्या पती आधी वापस येऊ शकते, आधी वापस येऊ शकते. त्या बाईला आश्चर्य वाटलं. काय बोलतात? हो म्हणे. त्या बाई लोकांनी त्याला, बाईंनी मार्गदर्शन केलं आणि बाईने मनात पक्का विचार केलं आणि मार्गदर्शकाकडे दिलं. कुमारजी पाल पहिली भेटा. मार्गदर्शकाकडे दिलं. मार्गदर्शकाकडे म्हणते हे नवीन याचं आहे, मार्ग स्वीकारण्याकरता तुमच्याकडे आलेले आहे. मार्गदर्शक विचारणा करते कशाला आले, काय कारण आहे. तर आपली आपबीती सांगते, 60 महिने सांगत आहोत. आपबीती सांगते तेव्हा मार्गदर्शक मध्ये इतके वर्ष झाले, 14 वर्ष झाले तुला पतीची आठवण नाही आली आणि आता तुला पतीची आठवण कशी आली म्हणे. त्याला तर उमर त्याची सजा झाली आहे, आता काय तुला पती पाहिजे म्हणे. बाई म्हणते नाही, त्याचे कर्म त्याच्या सोबत, पण तो माझा पती आहे. दुसरा अजून एक अनुभव आहे, पण वेळ नाही माझी. तुमच्याच करता जबरदस्त अनुभव आहे तुम्ही, पण नाही सांगणार, वेळ नाही. वेळ देऊन तो बोलू. तेव्हा त्या मार्गदर्शकाने मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर ती बाई भेटीला गेली जेलमध्ये.
भेटीला गेली आणि भेट झाली तेव्हा तो पतिदेव पाहून त्याला रडून राहिला. पत्नी म्हणते लढण्याचे दिवस गेले, तुझे लढण्याचे दिवस गेले, आता मी म्हणत आहे तसं तू कर, फक्त तू बाबा हनुमानजीचं नामस्मरण कर, भगवंत तुझ्या पाठीशी आहे, तुला काही नाही होणार आणि माझा विश्वास आहे तू इथूनही बरी होणार आणि माझा विश्वास आहे तुला कॅन्सर आहे तेही तू व्यक्त होणार. कोण हिंमत देते? ही आमची आई, ही नारी शक्ती अपार शक्ती आहे. नारी अबला नाही, पण त्याच्या समोर बाबांनी म्हणलं आहे ती बाई भगवंताला विनंती केली आणि तसे कार्य केले. फक्त 3 दिवस 7 दिवस आणि 11 दिवस 11 दिवसाच्या कार्यामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. तिथं ऑपरेशन थिएटर मध्ये भगवान बाबा हनुमानजी आणि बाबा झुंगेजी उभे झाले आणि शेवटाला म्हणते घाबरू नको, तुझे ऑपरेशन मी करणार आहे, तुझे ऑपरेशन मी करणार आहे, कशाची चिंता नको करू. आणि डॉक्टरच्या रूपामध्ये बाबा हनुमानजी आणि बाबा झुंगेजी दिसून राहिले त्याला. 11 दिवसाच्या कार्यामध्ये त्याच्या तोंडाच्या ऑपरेशन जीभ काढली. तुम्ही कधी या मग तुम्हाला दाखवीन. आता आमच्या गटात नवं आवडलं होतं, त्याला बोलवलं होतं, आले होते धन्य साहेब बरोबर नको म्हणून साहेब खोटे बोलतो, अरे कोर्टने का मार्ग नाहीये, सत्य का मार्ग दांडे साहेब भेटा. 11 दिवसाच्या कार्यामध्ये त्याच्यावर ऑपरेशन झालं आणि इथं ऑपरेशन झालं आणि तिथं 36 शासन ज्याला उमरतेची सजा झाली तिथून त्याला निरोपाला खूप बळी झाला. बळी झालं, तुझे जेवढे सजे झाले ते मात्र माफ, आता खूप बळी झालं. आता विचार करायची गोष्ट आहे त्या खरं त्या बाईने कशी भक्ती केली असेल, कशी भक्ती केली असेल. जर तुमचे पतीने वगैरे असं केलं तर तुम्ही काय करणार? कारण का तुमच्या पतीने असं केलं तर काय करणार तुम्ही? विचाराची गोष्ट आहे का नाही? कसं आहे. पण त्या बाईजण तुम्हाला कधी वेळ भेटली, कधी विचारा त्या बाईजण तुम्ही सांभाळ टाका की त्याची भक्ती कशी. जसं सती सावित्रीने आपल्या पतीने वापस आणलं तसं त्या बाईनं उमर त्याची सजा झाली, कॅन्सर झालं, त्या पतीने आपल्या जवळ आणलं. आता 2 तारखेला त्याच्या मुलीचं लग्न झालं. एवढंच बोलतो कारण संपली माझी एवढं